नूतनीकरण झालेल्या होडगी रोडवरील सोलापूर विमानतळाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी पुणे येथून होणार होते, परंतु पंतप्रधान मोदी यांचा दौरा पुण्यात अतिवृष्टीमुळे रद्द झालाय। पंतप्रधान यांचा दौरा रद्द झाल्याने सोलापूर विमानतळाचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले। यामुळे सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यास आणखी काही काळ विलंब लागणार असल्याचे दिसत आहे। सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी आणि तपासणी करण्यात आली होती। यामध्ये विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी डीजीसीए कडून करण्यात आलेली होती। विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात आलेली असल्यामुळे आज डीजीसीए कडून सोलापूर विमानतळावरून विमान उडणे आणि उतरण्याचे परवाना मिळाले आहेत। मात्र देशाचे पंतप्रधान यांचा दौरा अतिवृष्टीमुळे रद्द झाल्याने पुण्यातील सर्व नियोजित कार्यक्रम होणार नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। आम्हाला पीएम ऑफिसचा फोन आला होता, सीएम साहेबांचा फोन आलेला होता। तिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस आज 3 वाजल्यापासून आणखीन दाखवलेला आहे। पाऊस जास्त पडला तर सगळं तिथं पाणी होतं आणि यायला जायला अडचणीचं होतं। पुणेकरांची गैरसोय होईल। पंतप्रधानांचा सहसा कटाक्षाने प्रयत्न असा असतो, ज्या भागामध्ये एखाद्या उद्घाटनाला भूमिपूजनाला गेलं तर तिथल्या नागरिकांना पण कुठलाही त्रास होता कामा नये। आज काल रात्री आम्ही तिथल्या पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थिनींच्या शाळांना पण सुट्टी दिलेली होती। अशा सगळ्या गोष्टी होत्या, कारण काल पण धो पाऊस पडला। मी स्वतः त्या साईटवर होतो। चिखल प्रचंड झालेला होता, तरी देखील आम्ही खूप काळजी सगळी घेतलेली होती। पण शेवटी पीएम ऑफिसला असं वाटलं की अशा परिस्थितीत जाण्याच्या पेक्षा थोडंसं वातावरण निसर्गाचं किंवा वेदर ठीकठाक झाल्यावर जाऊ, म्हणून तो कार्यक्रम कॅन्सल नाही झालेला, पुढे ढकलला।